ते माझ्या मतदारसंघातील आंबेलोहळ वडगाव रामपुरी या ठिकाणी आहोत. आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितलं आता 2000 ते 2500 ब्रास वाळू वेगवेगळ्या क्रप्त्या वापरून वरतून थोडी माती झाकून आणि प्रचंड 100-150 एकरचं गायरान हे अगोदर पासून मुरुम उकरून आणि त्यात माती लपवून ठेवण्यात म्हणजे वाळू लपवून ठेवण्यात आलेली होती. आणि असेच वेगवेगळे 11 ठिकाणी मी वेगवेगळ्या म्हणजे आमच्या अधिकारी महोदयांना म्हणजे ही जी आम्ही मोहीम घेतली सन्माननीय एसडीएम साहेब, सन्माननीय तहसीलदार साहेब आणि आम्ही एक 15 दिवसापूर्वी या ठिकाणी आलो होतो. हे सगळे स्टॉक्स आम्ही बघितले. वाळू माफिया हे इतके म्हणजे पुढे गेलेले होते की त्यांनी रस्ता कळूच दिला नाही, कधी आम्हालाही कळत नव्हता. तर मी त्यांच्या घरी थोडेसे जरा फुकटचे तांदूळ गहू असे पाठवून वेगवेगळ्या कप्त्या वापरून त्यांच्याकडनंच हे अड्डे प्राप्त करून घेतले. आणि मग त्या अड्ड्यावर जेव्हा आम्ही आलो तर अकल्पनीय होतं, इतका मोठा स्टॉक या ठिकाणी सापडलेला आहे. त्यात विषय काय होता की घरकुल जे आहेत गोरगरिबांचे त्यांना 5 ब्रास वाळू मोफत शासनाने कबूल केलेली आहे, पण ती द्यायला नव्हती. ऍक्च्युअली ती भेटत नव्हती, हायवा नव्हते आणि ही सगळी विदाऊट रॉयल्टीची आहे. आणि म्हणून आमच्या मतदारसंघातला जवळपास 7000 ब्रास वेगवेगळ्या ठिकाणचा स्टॉक आम्ही जप्त केलाय प्रशासनाच्या मदतीने. आणि आज आम्ही आता जी घरकुलवाले आहेत त्यांना मोफत वाळूचं वितरण या ठिकाणी ठेवलेलं आहे. अच्छा, हे प्रशासनाला दिसणार नाही म्हटलं, तुम्ही शोधून काढलेलं आहे. इथे कुठेतरी प्रशासनाचं फेल्युअर नाही का? 1-2 ट्रक नव्हे तर अख्ख्या 100 एकरवरती असं होतंय. प्रशासनाचं कुठे मिली बघत आहे असं वाटतंय तुम्हाला याच्यात? 100% इथल्या लोकल तलाठी आणि गिरद्वार इन्क्लुडिंग ग्रामसेवक सर्वच अधिकारी कर्मचारी या एरियामध्ये जे राहतात त्यांना हे माहीत असतंच, परंतु त्याच्यावर त्यांनी डोळेझाक केलेली आहे. त्यांना अक्षरशः रस्त्यावरच्या गोष्टी म्हणजे मित्र हे ऐकलंय इथले मला वाटतं कधी भिंगारे, तसं भिंगारेच नाही इथल्या भिंगारे बहुतेक त्यांची पार्टनरशिप पण असल्याचं मला कळतंय. तशी मी तक्रारही श्रीमान बावनकुळे साहेबांकडे 15 दिवसापूर्वी केलेली आहे आणि आता पण डिटेल देतोय. म्हणजे त्यांचे मोबाईल जर चेक केले तर हे सगळे वाळू माफिया त्याच्यामध्ये भेटतील असा मला पूर्ण खात्री आहे. त्यांना विचारल्यावर ते ततफप करत होते, परंतु इतकी मोठा भाग तुम्ही सांगितलं की इथल्या लोकलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मर्जीशिवाय होऊच शकत नाही. म्हणूनच मी सांगत असतो की सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहिलं तर असे प्रकार कमी घडतात. पण या ठिकाणी हे सामीलच आहे. तुम्ही बघितलं असाल इतकं अवाढव्य कुठे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पण बघितलं नसेल. कारण म्हणजे आपण इथे उभे आहोत, किती प्रचंड स्टॉक आणि आयडिया करून डोंगर तयार करून त्याच्या आत लपून अशा स्ट्रेचेस तयार करून त्यात वाळू लपून आणि असल्या प्रकारचं हे अवैध म्हणजे वाळू माफियांनी केलेलं आहे. बरं, किती एकरामध्ये ही वाळू लपवलेली आहे आणि किती ब्रास वाळू आहे? या ठिकाणी आपण जे उभे आहोत ती जवळपास 2500 ब्रास वाळू असेल वेगवेगळ्या ठिकाणाची. आणि हे जे आहे किमान 150 एकराचं 100 एकरच्या वरतीच हे गायरान नक्की आहे. यात थोडासा हॅमचा जो रस्ता आता चालू आहे त्या ठिकाणचा पण मुरुम गेलेला आहे, पण हे आजचं उपकरण नाही. गेल्या 7-8 वर्षापासून हे सगळं डिगिंग होत असावं हा सगळा अंदाज आहे. बरं, पूर्ण तालुक्यामध्ये जिथं जिथं आतापर्यंत तुम्ही वाळू जप्त केली जवळपास 6 ते 7 हजार रुपये खेड्यापाड्यामध्ये आणि 8-9 हजार रुपये शहरामध्ये चालते. तर सर्व वाळूची जर तुम्ही किंमत लावली तर ती जवळपास 10-1 कोटीच्या घरात जाईल. रेती किती ब्रास म्हणजे किती आता तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये तुम्ही किती ब्रास जवळपास पूर्ण? जवळपास ती 10 ते 12 हजार ब्रास आहे. म्हणजे बघा आम्ही जी धरल्या गेली ती जवळपास 7.5-7 हजार आहे. आणि अजून जे नवीन ठिकाण आम्हाला भेटले लोकेशन ती सगळी मिळून 10 ते 12 हजार ब्रास नक्कीच असावी. आणि सगळी वाळू आम्ही प्रशासनाच्या मदतीने सगळ्या घरकुलवाल्यांना मोफत देणार आहोत. त्यांना फक्त गाडीचं भाडं द्यायचं नाही. आमदार साहेब, सगळ्यांना ज्ञात आहे की लोकांना ज्ञात आहे की तहसीलदार एसडीएम या सगळ्या अवैध वाळू धंद्यामध्ये सहभागी असतात. ते काही आपलेलं नाहीये. आता तुमच्यासोबत येऊन ते स्वतःची पाठ थापटून घेत आहेत. एवढे वर्ष इथं अवैधरित्या चालू होतं, त्यांना तुम्ही जबाबदार धरत नाही? तुम्ही मंडळ अधिकारी किंवा इतर तलाठी वगैरे बनताय. मी अगोदरच सांगितलं की 15 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी जेव्हा आलो, कारण की मी सन्मान्य तहसीलदार साहेबांना पण गेल्या वर्षभरापासून मागच्याच वेळेला आपण त्यांना सांगितलेलं होतं की वाळू आपल्याला मोफत द्यावी लागेल. त्यावेळेला पावसाळा लागला होता नेमका. तर पुढच्या 8 महिन्यामध्ये त्यांनी सुद्धा प्रत्येक घरकुलवाल्याला 5-5 ब्रास ही वाळू ठिकाण देऊन दिला गेली पाहिजे होती. परंतु त्यांची कारणं त्यांना माहिती आणि मी ह्या आविर्भावात होतो की वाळू नक्कीच जितक्या जणांना शक्य आहे तितक्या जणांना दिल्या गेली असेल. कारण की 15,000 घरकुल माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झालेले आहेत. परंतु जेव्हा मला कळलं की पावसाळा पुन्हा लागला आणि ही वाळू दिल्या गेलेली नाही, मग मी चिडून सगळा शोधाशोध घेतली
आणि त्यामध्ये हे गांभीर्य आढळलेलं आहे की हजारो ब्रास वाळू अवैधरित्या साठवणूक करून भेटलेली आहे.